हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी रमाकांत पांचाळ आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर खूप खूप स्वागत करतो. आपण 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्लिशची सिरीज लॉन्च केलेली आहे, ज्यामध्ये आपण आता घेतो आहे पोएट्री सेक्शन, ज्यामध्ये घेतो आहे लास्ट पोएम स्मॉल टाउन्स अँड रिव्हर्स. आणि या पोएमचा कॉम्प्रेशनचा पार्ट 1 आपण ऑलरेडी अपलोड केलेला आहे आणि आज आपण घेतो आहे पार्ट 2. कॉम्प्रेहेन्शनचे 2 पार्ट आपण अपलोड करणार आहोत आणि यानंतरच्या पार्टमध्ये आपण करणार आहोत याच पोएमचं ॲप्रिसिएशन. तर बघायला विसरू नका आणि या अगोदरचा पार्ट जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की पाहून घ्या आणि त्यानंतरच हा भाग बघा. तर वेळ वाया न दवडता आपण आजच्या सेशनला स्टार्ट करूया. कवितेचं नाव आहे स्मॉल टाउन्स अँड रिव्हर्स. तर जी पोएट आहे मेमंग दाय, हिचं ऑलरेडी इंट्रोडक्शन आपण पहिल्या पार्टमध्ये बघितलेलं आहे. तर आत्ता या पार्टमध्ये आपण डायरेक्ट कवितेला सुरुवात करूया. द रिव्हर हॅज अ सोल. या अगोदरच्या भागामध्ये पण आपण बघितलं होतं की पोएट असं म्हणत आहे की नदीला सुद्धा आत्मा आहे. म्हणजेच आत्मा म्हणजे काय? अमर गोष्ट. आत्मा कधीच मरत नसतो. म्हणजेच नदी ही सुद्धा काय आहे? अमर आहे, डेथलेस आहे, असं कवयित्रीला या ठिकाणी सांगायचं आहे. इट नोज, काय तिला माहीत आहे? स्ट्रेचिंग पास्ट द टाउन फ्रॉम द फर्स्ट ड्रॉप ऑफ रेन टू ड्राय अर्थ. बघा तिला काय माहिती आहे? जर आपण पाठीमागे गेलो, इतिहासात गेलो, स्ट्रेच करणं म्हणजे तणाव टाकणं किंवा ताण टाकणं. जर आपण बघितलं की आता शहरात जसा म्हणजे प्रदूषण होतं आहे, काय होतं आहे, तर ताण पडत चाललं आहे. तर ह्याच्यापूर्वी काय परिस्थिती होती? म्हणजे नदी अमर आहे, नदीला खूप वर्षाचा इतिहास आहे. तर नदी काय जाणते बघा, तर नदीला माहिती आहे की फर्स्ट ड्रॉप ऑफ रेन, पावसाचा पहिला थेंब जेव्हा या ड्राय अर्थवरती पडतो, अँड मिस्ट ऑन द माउंटेन टॉप्स, जे पर्वत आहेत पर्वताच्या शिखरांवरती कशा प्रकारे धुकं जमा होतं हे सुद्धा, म्हणजे ह्या प्रकारे पाणी या नदीमध्ये येतं असं या ठिकाणी कवयित्रीला सांगायचं आहे. द रिव्हर नोज द इमॉर्टिलिटी ऑफ वॉटर. आणि हे जे पाणी आहे बघा, पाणी नदीतलं पाणी वाफ होऊन वरती जातं, पुन्हा वाफेचे ढग होतात, ढगांमधून पुन्हा पाणी पडतं आणि ते पाणी पुन्हा पृथ्वीवरती येतं. म्हणजेच काय? तर जसा जन्म होतो किंवा मृत्यू होतो, आत्मा अनंतात विलीन होतो आणि पुन्हा एकदा जन्म या पृथ्वीवरती माणूस घेतो किंवा कोणताही प्राणी घेतो. अशा प्रकारे पाणी हे सुद्धा अमर आहे. तेच पाणी वरती जातं, धुके बनतं किंवा ढग बनतं, ढगांतून पुन्हा पाऊस पडतो आणि ते पाणी पुन्हा त्या नदीला मिळतं. म्हणून जी रेन सायकल आहे, ही वॉटर सायकल आहे, ती कशी आहे? इमॉर्टल आहे, असं कवयित्रीला या ठिकाणी म्हणायचं आहे. अ श्राईन ऑफ हॅपी पिक्चर. श्राईन म्हणजे काय बघा? हॉली प्लेस. म्हणजे आपण म्हणतो ना धार्मिक स्थळ, पवित्र स्थळ. जसं आपलं आहे काशी, तसं पवित्र स्थळ. आपण महाराष्ट्रात नेहमी पंढरपूरला आपण हॉली प्लेस असं म्हणतो, शिर्डीला आपण हॉली प्लेस असं म्हणतो. तर श्राईन आहेत ऑफ हॅपी पिक्चर्स मार्क्स द डेज ऑफ चाइल्डहूड. चाइल्डहूड डेज म्हणजे आपले लहानपणाचे दिवस आपल्याला कसे आठवतात किंवा आपले लहानपणाचे दिवस आपण कसे आयुष्यभर लक्षात ठेवत असतो, तशा प्रकारे हॅपी पिक्चर्स ते सुद्धा मेमरीमध्ये ठेवलेले आहेत. टाउन्स ग्रो विथ एन्झायटी. परंतु आता टाऊन कसे वाढत चाललेत? शहराचा विस्तार कसा होत चालला आहे? तर चिंता वाढत चाललेली आहे फॉर द फ्युचर. भविष्यासाठी चिंता होत चाललेली आहे, चिंता वाढत चाललेली आहे. ज्या प्रकारे ही विस्तीर्ण अशी शहरं वाढत जात आहेत आणि शहरं वाढतात त्याबरोबर नदीचं काय होतं आहे? आकुंचन पावते. निसर्ग काय होत चाललं आहे? कमी होत चाललेला आहे. द डेड आर प्लेस्ड पॉइंटिंग वेस्ट. बघा, जे मृत शरीर आहेत तर त्यांना कुठल्या दिशेला ठेवलं जातं? पश्चिम दिशेकडे त्यांचे पाय करून ठेवलं जातं. त्याला एक कारण आहे. काय सांगितलं बघा? व्हेन द सोल रायजेस, म्हणजे ज्यावेळी आत्मा उठतो किंवा आत्मा चालायला लागतो तेव्हा कुठे जातो? इट विल वॉक इन टू द गोल्डन ईस्ट. सोनेरी असं ते पूर्वेकडे. पूर्व दिशेला खूप महत्त्व आहे बघा. सूर्य उगवतो, एक चैतन्य घेऊन येतो, एक नवीन सकाळ घेऊन येतो. अंधारानंतर दिवस येतो, दुःखानंतर सुख येतं. अशा प्रकारे आपण सूर्याचं वर्णन करतो. म्हणजेच गोल्डन ईस्टकडे ते आत्मा काय होतं? चालू लागतो. म्हणून ते काय करतात? डेड बॉडीचे जे पाय आहेत ते वेस्टकडे ठेवतात, इन टू द हाऊस ऑफ द सन. अशा प्रकारे आत्मा जर उठला तर आत्मा काय करतो? त्या सूर्याच्या दिशेने चालू लागतो. पुढे काय म्हटलं बघा?
आता हे जे आत्मा आहे, आत्मा अमर असतो म्हणून काय म्हटलं, इन द कूल बॅम्बू रिस्टोर्ड इन सनलाईट. म्हणजे पुन्हा एकदा बांबूच्या रूपात काय होतं, तर आत्मा जिवंत राहतो. लाईफ मॅटर्स लाईक दिस. जीवन हे काय होतं, सतत चालूच राहतं. म्हणजे बांबूच्या रूपात का वाढेना, पण वाढतं. जीवन हे सतत चालू आहे. इन स्मॉल टाउन्स बाय द रिव्हर वी ऑल वॉन्ट टू वॉक विथ द गॉड्स. आणि आम्हाला सगळ्यांना देवाबरोबरच चालायचं आहे. म्हणजे देव या ठिकाणी निसर्गाची तुलना कवयित्रीने देवाबरोबर केलेली आहे. जर आपल्याला जिवंत राहायचं असेल तर आपल्याला निसर्गाशी सामोपचाराने राहावं लागेल, त्याच्याशी सहकार्य करून राहावं लागेल, निसर्गाचं संवर्धन करूनच राहावं लागेल. तरच आपण आपली लाईफ आरामात चांगल्या प्रकारे जगू शकू, असं कवयित्रीला या ठिकाणी सांगायचं आहे. तर आपण बघूया क्वेश्चन आन्सर. त्यामधलं पहिल्यांदा बघूया ग्लोबल अंडरस्टँडिंग. व्हॉट इज मीन्ड बाय इमॉर्टिलिटी. इमॉर्टिलिटी म्हणजे काय? इमॉर्टिलिटी मीन्स द ॲबिलिटी टू लिव्ह फॉर एव्हर विदाउट डेथ. खूप वर्ष जिवंत राहायचं. याला मराठीत आपण म्हणतो अमरत्व. अमरत्व असतं की माणसाला मृत्यू नाही, ज्याला मृत्यू नाही तो काय असतो, अमर असतो. गिव्ह रिझन्स. द डेड आर प्लेस्ड पॉइंटिंग टू द वेस्ट. मग असं डेड लोकांना असं पॉइंटिंग टू द वेस्ट का ठेवलं जातं? तर काय सांगितले बघा, द पीपल ऑफ अरुणाचल प्रदेश बिलीव्ह दॅट. काय विश्वास ठेवतात अरुणाचल प्रदेशची माणसं? इट विल बी पॉसिबल फॉर द सोल ऑफ द डिपार्टेड पर्सन. जो डिपार्टेड, जो निधन पावलेले व्यक्ती आहे, त्याचा जो आत्मा आहे, एंटर द हाऊस ऑफ द सन. पॉसिबल आहे, शक्य आहे की तो सूर्याकडे जाईल, सूर्याच्या घरामध्ये जाईल. दे होप द सोल विल बी एबल टू वॉक इन टू द गोल्डन ईस्ट. आणि त्यांना असं वाटते की सोल काय करेल, गोल्डन सोनेरी पूर्वेकडे निघून जाईल. सो दे प्लेस द डेड विथ फीट पॉइंटिंग टू द वेस्ट. आणि वेस्टकडे पॉईंट करून ते त्याला ठेवतात. पुढे बघा. द पोएट हॅज डिस्क्राइब्ड हर स्मॉल टाउन इन अरुणाचल प्रदेश. पिक आउट फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट द लाईन्स दॅट डिस्क्राईब द पोएट्स टाउन. कवयित्रीचं गाव आपल्याला या कवितेच्या ओळीमध्ये कुठं कुठं दिसतं, कसं कसं वर्णन केलेलं आहे, त्या ओळी आपल्याला या ठिकाणी सांगायच्या आहेत. द टाउन हॅज अ श्राईन ऑफ हॅपी पिक्चर्स टू मार्क द डेज ऑफ चाइल्डहुड. स्मॉल टाउन्स ग्रो विथ एन्झायटी फॉर द फ्युचर. लाईक अ टाउन स्मॉल टाउन्स आर बाय द रिव्हर. त्यानंतर काय म्हटलं आहे बघा, मेक अ लिस्ट ऑफ नॅचरल एलिमेंट. नैसर्गिक घटक कोणकोणते आलेले आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. रिव्हर आहे, अर्थ आहे, माउंटेन टॉप आहे, सन आहे, सनलाईट आहे, बॅम्बू आहे. द पोएट इज कन्व्हिन्स्ड विथ द थॉट ऑफ इमॉर्टिलिटी ऑफ वॉटर. पिक आउट द रिलिव्हंट लाईन्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. म्हणजे लेखिका ही जी कवयित्री आहे ती कन्व्हिन्स झालेली आहे, सहमत आहे. कशाशी? की पाणी हे अमर आहे. मग आपल्याला ते लाईन्स सांगायचे आहेत. द रिव्हर हॅज अ सोल. यावरून आपल्याला कळतं. फ्रॉम द फर्स्ट ड्रॉप ऑफ रेन टू ड्राय अर्थ. पहिला जो थेंब पडतो पावसाचा. मिस्ट ऑन द माउंटेन टॉप्स द इमॉर्टिलिटी ऑफ वॉटर. या ओळीमधून आपल्याला कळतं की पोएट पूर्णपणे कन्व्हिन्स आहे, सहमत आहे. पुढे बघा. स्टेट द इम्पॉर्टन्स ऑफ नेचर इन द लाईव्स ऑफ पीपल फ्रॉम द नॉर्थ ईस्टर्न पार्ट ऑफ इंडिया ॲज एक्सप्रेस्ड इन द पोएम विथ रेफरन्स टू रिव्हर, बॅम्बू अँड ईस्ट. म्हणजे लोक बघा की जे नॉर्थ ईस्टर्नमध्ये राहणारी लोक आहेत त्यांच्या जीवनामध्ये नेचरचं इम्पॉर्टन्स कशा प्रकारे आहे ते वर्णन आपल्याला दिलेल्या घटकांच्या आधारे करायचं आहे. तर रिव्हरला ते काय म्हणतात बघा, द पीपल बिलीव्ह द रिव्हर हॅज अ सोल. आत्मा आहे म्हणजे ती जिवंत आहे असं समजतात. दे रिस्पेक्ट देअर रिव्हर्स अँड इवन रिव्हर इट ॲज डिवाईन ॲज इट्स वॉटर आर इमॉर्टल. रिव्हर करणं म्हणजे सांगणं, प्रभावीपणे सांगणं. काय सांगतात की डिवाईन म्हणजे पवित्र आहे आणि तिचं पाणीसुद्धा इमॉर्टल आहे, अमर आहे, असं इथली लोक मानतात रिव्हरला. त्यामुळे खूप इम्पॉर्टन्स आहे त्यांच्या आयुष्यात निसर्गाचा. त्यानंतर पुढे बघा. बॅम्बू. द पोएट सेज इन कूल बॅम्बू. कूल शांत असे बांबूचे झाडं. द कलर इज कूल ग्रीन. द प्लेस वेअर द बॅम्बू ग्रो इज ऑल्सो कूल. ईस्ट. द डिरेक्शन ऑफ सनराईज इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द पीपल ऑफ अरुणाचल प्रदेश. सूर्योदयाची जी दिशा आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे त्यांच्या जीवनामध्ये. दे एन्श्युअर द डेड आर प्लेस्ड पॉइंटिंग वेस्ट सो दॅट देअर सोल डायरेक्टली एंटर्स द गोल्डन हाऊस ऑफ द सन. ते काय करतात, डेड बॉडीजना वेस्टकडे पाय करून ठेवतात. म्हणजे त्यांना असं वाटतं की जो त्यांच्या शरीरातला आत्मा निघून जाईल तो कुठल्या दिशेला जाईल, पूर्वेकडच्या दिशेला निघून जाईल. दे बिलीव्ह दॅट फायनली सोल्स मस्ट अटेन द सन्स अबाउट इन द ईस्ट.
म्हणजे जो आत्मा आहे तो फायनली कुठे जाऊन पोहोचेल, त्यात जे घर आहे सूर्याचं त्याच्यामध्ये जाऊन पोहोचेल. पुढे बघा काय सांगितलं, द रिव्हर हॅज अ सोल, इलॅबोरेट द कॉन्सेप्ट इन युअर ओन वर्ड्स ॲज अ पोएट हॅज एक्सप्लेन्ड इन द एक्स्ट्रा. नदीला आत्मा आहे हे तुम्ही आपल्या शब्दात वर्णन करायचं आहे. द पोएट स्टेट्स द रिव्हर ॲज अ सोल. द सोल इज डेथलेस. सोल कसा असतो, आत्म्याला मृत्यू असतो का, नाही. द वॉटर दॅट फ्लोज इन द रिव्हर केम फ्रॉम द ड्रॉप्स ऑफ रेन. आता जे पाणी नदीमध्ये वाहतं ते कशापासून मिळाले बघा, पावसाच्या थेंबापासून मिळाले. द वॉटर इव्हॅपोरेटेड रोज ॲज मिस टू द माउंटेन टॉप्स. माउंटेन टॉप शिखराच्या टॉपवरती कसं पोचतं, पाणी बाष्पाच्याच रूपात जातं आणि वरती त्याचं मिस्ट धुकं होऊन राहतं. देन इट फॉर्म्ड क्लाउड्स, आणि त्यानंतर त्याचे क्लाउड्स होतात. अँड पाऊड डाऊन ॲज रेन टू द ड्राय अर्थ अँड फ्लोड अगेन. आणि ते ढग पुढे पुढे सरकतात आणि ते जेव्हा थंड होतात त्यावेळी तिथून काय होतं, पुन्हा पाऊस पडतो आणि हे पाणी पुन्हा नदीला मिळतं. दस द रिव्हर गोज ऑन इमॉर्टल डेथलेस. आणि म्हणूनच म्हटलं की ही जी रिव्हर आहे ती डेथलेस आहे, अमरत्व प्राप्त झालेली आहे, कारण तिला सतत पाणी भेटत असतं. द पोएट हॅज यूज्ड सम कन्व्हेन्शनल एक्सप्रेशन्स, इल्युस्ट्रेट देम इन युअर वर्ड्स. श्राईन ऑफ हॅपी पिक्चर्स. श्राईन म्हणजे काय, तर जे धार्मिक रिलिजियस प्लेस आहे ते श्राईन म्हटलेलं आहे. देअर इज अ श्राईन प्रोबेबली इन द टाउन विच हॅज पिक्चर्स इनसाइड. म्हणजे असं एखादं टाऊनमध्ये ते श्राईन असेल, कवयित्रीचं जे टाऊन आहे त्याच्या टाऊनमध्ये एखादं हॉली प्लेस असू शकतं आणि त्याची जी पिक्चर्स आहेत ती आपल्याला पाहायला मिळतात, त्याच्या आतमध्ये असतील. द पिक्चर्स मे बी दोज ऑफ द हॅपी मोमेंट्स एक्सपिरियन्स्ड बाय द पीपल इन द टाऊन. आणि हे जे पिक्चर्स आहेत त्याच्या आतमध्ये जे चित्र आहेत ते कशाचे आहेत, की त्या लोकांनी जे हॅपी मोमेंट्स अनुभवलेले आहेत त्याचे आहेत. दोज मेमरीज आर सो सॅक्रेड. हे जे मेमरी आहेत ते खूप पवित्र आहेत. दॅट इट इज अ श्राईन टू देम. आणि त्यामुळे त्याला होली प्लेस म्हटलेलं आहे, धार्मिक प्लेस म्हटलेलं आहे. दे प्रोटेक्ट अँड गार्ड इट बिकॉज दे हॅव ओनली सॅड अँड ग्रीम थिंग्स हॅपनिंग ॲट प्रेझेंट. आणि हे जे जुन्या गोष्टी आहेत त्या त्यांनी सेव्ह करून ठेवल्या आहेत. कारण का, तर आत्ता प्रेझेंटमध्ये काय फक्त दुःख आहे आणि शोक व्यक्त करावाच लागतो आहे, कारण निसर्ग सतत काय होत चाललेला आहे, कमी कमी होत चाललेला आहे. पुढे बघूया आपण पर्सनल रिस्पॉन्स. रिव्हर्स आर अर लाईफलाईन. दे आर अन एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट पार्ट ऑफ अवर इकोसिस्टम अँड इवन कन्सिडर्ड सॅक्रेड. नद्या हे आपल्या जीवनरेखा आहेत आणि त्या खूप इम्पॉर्टंट आहेत असं म्हटले. मेनी मेजर रिव्हर्स अँड स्मॉलर वन्स हॅव बीन मिसयूज. आता मोठे मोठे नद्यासुद्धा मिसयूज होत आहेत, चुकीच्या पद्धतीने त्यांचा उपयोग होतो आहे. अँड ऑलमोस्ट डिस्ट्रॉयड, आणि त्यांचा विध्वंस केलेला आहे माणसाने. राईट डाऊन हाऊ वी कॅन रिस्टोअर अवर लाईफ रिव्हर्स टू दिअर ओरिजिनल स्टेट. आणि आता तुम्हाला सांगायचं की या रिव्हर्सला आपण पुन्हा रिस्टोअर कशा प्रकारे त्यांच्या मूळ रूपात करू शकतो असा प्रश्न विचारलेला आहे. द कंडिशन ऑफ रिव्हर्स वर्ल्ड वाईड इज हॉरिफिक. पूर्ण जगभरात नद्यांची कंडिशन खूप खराब आहे. एव्हरीथिंग फ्रॉम इंडस्ट्रियल केमिकल वेस्ट टू गार्बेज. बघा, केमिकल वेस्ट आहे, कचरा आहे, इज बिंग थ्रोन इन टू रिव्हर्स. आणि हा कचरा सगळा कुठे फेकला जातो, नदीमध्ये बिंदास फेकला जातो. माणसं कधीही चिंता करत नाहीत कचरा नदीत टाकताना. नदीत कचरा टाकून नदींचा पूर्णपणे जीव घेतलेला आहे माणसाने. मेल्टेड स्नो और द रेन वॉटर फ्रॉम स्प्रिंग्स कम डाऊन फ्रॉम हिल्स अँड माउंटेन्स ॲज स्वीट वॉटर फॉर अर सर्वायवल. फक्त बघा, जो स्नो आहे, बर्फ आहे, किंवा जो पावसाचं पाणी जे पडतं किंवा झऱ्यातून जे मिळतं किंवा हिलमधून जे झऱ्याच्या रूपात जे पाणी येतं तेच आपल्याला फक्त स्वीट वॉटर आहे, जे आपल्याला सर्वायवल जगण्यासाठी उपयोगी आहे. पॉल्युटिंग दिस इज अ क्राईम अगेन्स्ट ह्युमॅनिटी. आणि जर आपण ह्याला पॉल्यूट केलं, प्रदूषित केलं, तर मानवतेच्या विरोधात हा एक गुन्हाच आहे. स्ट्रिक्ट लॉज शुड बी मेड अँड इन्फोर्स टू स्टॉप इंडस्ट्रियल ॲक्टिव्हिटी नियर रिव्हर्स. स्ट्रिक्ट लॉ, सक्त कायदे केले पाहिजेत आणि ते नुसते कायदे नाही केले पाहिजे तर इन्फोर्ससुद्धा केले पाहिजेत. कशासाठी, टू स्टॉप इंडस्ट्रियल ॲक्टिव्हिटी, औद्योगिक कृती ॲक्शन नदीच्या शेजारी होता नये यासाठी सक्त कायदे केले पाहिजेत आणि त्यांची अंमलबजावणीसुद्धा झाली पाहिजे. वेस्ट फ्रॉम इंडस्ट्री, उद्योगधंद्यातला जे उरलेला पदार्थ असतात शहरामधून, टाऊनमधून ऑर विलेजेस मस्ट नॉट रीच द रिव्हर. आणि हे नदीपर्यंत न पोचू याची काळजी घेतली पाहिजे. पोचू नयेत ते, हा जो कचरा आहे तो नदीपर्यंत जाऊ नये. ओनली चॅनल्स ऑफ रेन वॉटर मस्ट बी अलाउड टू रीच द रिव्हर. चॅनल्स ऑफ रेन वॉटर, फक्त पावसाचं पाणी नदीमध्ये मिक्स झालं पाहिजे. अवेअरनेस शुड बी क्रिएटेड फॉर मेंटेनिंग क्लिनलीनेस
अलॉंग द बँक्स. काठावरती क्लिनलीनेस स्वच्छता ठेवली पाहिजे आणि याची काळजी सर्वांनी अवेअरनेस घेतलाच पाहिजे. इन द ओल्डन डेज लेक्स वॉटर बॉडीज वेअर कन्सिडर्ड प्रेशियस अँड वेअर गार्डेड. म्हणजे पूर्वीच्या काळी सरोवर किंवा वॉटर बॉडीज ज्या होत्या त्या काय मानल्या जात होत्या, खूप प्रेशियस मौल्यवान मानल्या जात होत्या आणि त्यामुळे त्यांचं संरक्षण केलं जात होतं. हाऊसेस हॅड वेल्स, प्रत्येक घरामध्ये विहिरी असायच्या. बट पीपल हॅव लॉस्ट द रिस्पेक्ट फॉर वॉटर सोर्सेस. परंतु आता लोकांच्या मधला आदर खूप कमी झालेला आहे. रिव्हर्स आर ट्रीटेड ॲज सेवेज चॅनल्स. कचरा टाकाऊ पदार्थ टाकून देण्याचे एक सेवेज बनलेलं. सेवेज आपण काय करतो, जे घरगुती मटेरियल असतं, जे सांडपाणी असतं ते आपण डायरेक्ट नदीमध्ये सोडून देत आहोत सध्या. फाईन्स अँड पनिशमेंट्स मस्ट बी इम्पोज. दंड आणि शिक्षा ही काय झाली पाहिजे, इम्पोज केली पाहिजे. अँड सिक्युरिटी पुट इन फॉर सेफगार्डिंग आर ब्युटिफुल रिव्हर्स. आणि सगळ्यांचं संरक्षण केलं पाहिजे, सिक्युरिटी पुरवली पाहिजे आपल्या सुंदर नद्यांना. नाहीतर ह्या नद्या काय होतील, एक दिवस लुप्त होऊन जातील, गायब होऊन जातील. त्यानंतर आपण बघूया पोएटिक डिव्हायसेस. राईट द एक्झाम्पल्स ऑफ गिवन फिगर ऑफ स्पीचेस. पहिला आहे मेटाफर. स्मॉल टाउन्स ग्रो विथ एन्झायटी. वेन स्मॉल टाउन्स कम्युनिटीज एक्सपांड, ग्रोथ अँड प्रॉस्पेरिटी ब्रिंग द निगेटिव्ह पॉईंट्स ऑल्सो. जेव्हा एखादं खेडं वाढतं तर ते नुसतंच पॉझिटिव्ह आणत नाही, तर निगेटिव्ह साईनसुद्धा घेऊन येत असतं. अशा प्रकारे आपण इथे थांबतोय. हा पाठ कसा वाटला नक्की कळवा. धडा आवडला असेल तर नक्की लाईक करा. अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून सर्वांचा फायदा होऊ दे. तुम्ही माझा चॅनल बघताय, माझे टीचिंग एन्जॉय करताय, छान छान कॉमेंट देत आहे, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.